तर गाईज भिवंडीमध्ये आता पावसाची सुरुवात झालेली आहे आजपासून, बघू शकता तुम्ही. पंधरा ते 20 मिनटं झाले जवळजवळ. तर गाईज मी या ब्रिज खालून आलो, पण येता तर लगेच पाऊस लागला, मी पूर्ण भिजून गेलो परत. जस्ट घरी आलो मी आता. माझी अवस्था तुम्ही बघू शकता. रेनकोट काय अंदाजच नव्हता असं काय पाऊस येईल की काय. सकाळी एवढा ऊन होता, सिरियसली सकाळपासून म्हणजे वातावरण झालेलं तसं असं वाटत नव्हतं. मला वाटलं मी घरी पोहोचेन ना, पण अचानक मला हायवेलाच एवढा पाऊस लागला, मला ब्रिज खाली पण जाता आला नाही. आणि ब्रिज खाली गेलो तेव्हा थांबलो, बराच वेळ थांबलो. तुम्हाला दाखवलं व्हिडिओ मध्ये, मी खूप वेळ थांबलो. आणि नंतर पाऊस जरा एकदम कमी झाला, मी निघलो जस्ट असा ब्रिज खालून निघलो आणि सेकंदात एवढा आला ना, परत मी पूर्ण भिजून गेलो. परत पुढे गेलो, परत थांबलो, परत पुढे गेलो, असं थांबलो 3 ठिकाणी थांबलो मी, पण तरी मी पूर्ण भिजून गेलोय. मला टेन्शन होतं एकच, मोबाईलच्या माझ्याकडे अशी छोटी कॅरी बॅग पिशवी पण अशी काय नव्हती, तर मी त्यात पैसे वगैरे टाकून या पैसे माझे पूर्ण भिजून गेले, पूर्ण कपडे भिजून गेले माझे. मोबाईलचं टेन्शन होतं, दुसरं काहीच नव्हतं. आणि बॅगेत पण असं काहीच नव्हतं, फक्त चार्जर होता. मला एक पिशवी पण कॅरी करायला लागेल छोटी अशी. आता रेनकोट तर माझ्याकडे आहेच, सो मी रेनकोट रेनकोट आहे ना, आहे रेनकोट. मागच्या वर्षी घेतला झीलचा, जो चांगला आहे. आता मी चेंज करतो पूर्ण. मग दीक्षा काय चहा बनवते? दीक्षा चहा बनवते. अरे बापरे, कसं काय काळा चहा आज? ओके चला, मग आता दूध नाही मग आम्ही काला चहा. तोपर्यंत मी चेंज करतो. आता थंडे पण आंघोळ करायची हिंमत होणार नाही लगेच. हा बघा, आता आमचा काला चहा अद्रकवाला मस्त. आणि दीक्षाने मला ना फरसाण दिलेला, आता जस्ट मला आठवला, डब्यामध्ये, पण मी खाल्लाच नाही. तू काय घरी परत आणायचा का? हा, तो घरी पण आला तुझ्यासाठी. हो, माझ्यासाठी. तुझ्यासाठी खायला आता ये जवळ ये. चला कपडे चेंज करतो. तर काय, आता चहा पिऊन झालेला आहे आणि इथे आम्ही लगेच बसून घेतलाय. कारण का आम्ही आरामात बसलो माहितीये, दीक्षाने पूर्ण जेवण बनवून ठेवलंय. पूर्ण जेवण आज लवकर बनवून ठेवलंय. 5:30लाच. काय बोलते, वा. काम नव्हतं ना काय म्हणून. काम पण नव्हता. आणि तसं बघायला गेला तर चिकन मी काल आणला, तोच बनवलास ना? चिकन मी काल जो आणलेला आणि बनवला, मी राणीकडे जेवायला गेलो, मग चिकन था होता ना, मग तो पटकन भाजी बिजी सगळा. ऍक्च्युली भाजी म्हणजे भाजी, भात आणि भाकरी. तांदळाचा कोण दिला होता आपल्याकडे? सिरियसली मागत नव्हता. जादू. हो जादू. तर आता जेवण वगैरे सगळं बनून झालं आणि दीक्षाने इथे लगेच आता भाजी निवडून घेतली, गवार. उद्याच्या डब्यासाठी. काय एवढं काम करतेस? आणि हा नवीन घेतलेला आम्ही वापरायला ड्रेस, व्हेरी नाईस. यू लुक, थँक्यू सो मच. यू लुक नाईस. तुम्हाला मी आता आमची भाजी, भाकरी आणि भात दाखवतो. हे बघा, आपला इथे रेडी आहे चिकनचा रस्सा, इकडे भाकरी बनवल्यात मस्त आणि खाली आहे भात. तर आता काही टेन्शन नाही, लगेच जेवायला बसणार आपण. आता वाजलेत जवळजवळ 8 नाही वाजले ना, वाजत आलेत, अजून 8 वाजले नाही. हा, टाइम आहे थोडा. आणि अरे हा, मला रेनकोट काढायचं झालं. कुठे रेनकोट? याच्यातच. ठीक आहे. तर काय, आता आमचं जेवण करून झालेलं आहे आणि मस्त भाकरी. तांदळाच्या भाकरीशिवाय मजाच नाही कोणत्या गोष्टीला. सिरियसली चिकन मटन असला ना. किती खाल्ल्या आपण? 4? मी नाही सांगितलं. 4 खाल्ल्या, 4. पण मस्त लागली मला. बरेच महिन्यानंतर खाल्ली आपण. खूपच. खूप महिन्यानंतर खाल्ली आपण, पण मस्त लागते चिकन. चिकन सोबत स्पेशली मला चिकन सोबत मला तर आवडतं. ती ग्रेव्ही असते ना अशी मस्त, त्यात भाकर म्हणजे एक नंबर आहे सिरियसली. आणि चिकन तर आमचं फेवरेटच आहे तसं बघायला गेलं तर. आणि परवाचा पूर्ण दिवस आम्ही सोबत जेवलो, म्हणजे आज आम्ही जेवलो नाही का? हो, पूर्ण आम्ही नेहमी आतापर्यंत आम्ही कधीच असं वेगळा जेवत नाही. आणि एक ताटाची आम्ही जेवत नाही. त्याच्यामुळं
एक मध्ये आमचा गॅप पडला कारण त्याच्यामुळे बाकी काय नाही. पण पण मी तसं बनवलेला. मी चहा पण मस्त बनवला त्या दिवशी. मी सांगितलेलं की दीक्षाला विचारी मी कसं झालं, तर मी चहा बनवलेला मस्त झालेला. मी बनवलेला. मी सांगेन. मी बनवलेला. मी तुझ्याशिवाय चहा बनवला आणि पिल्ला ना, असं झालं. मस्त मजा आली त्या दिवशी. पण तशी मी मजा केली एवढी ना. हो ना, म्हणून पण आता पण राहून गेला असं काही गोष्टी सांगायच्या का, म्हणजे मी काम केलं, हे केलं, ते केलं, हे केलं, तर मला टाइम असं तेवढ्या पुढे जात होता. पण नंतर टाइमच जात नव्हता. तर सवय असते ना आपली एकमेकाची अशी, नाही का. ते तू कशी पूर्ण दिवस वाट बघायचं, मग आलो का तो चेहरा लगेच फुलतो. तसं मी तिला पहिले बघितली ना बायपासला येताना, अशी अशी तर ना बाबा आला माझा पांडा आला म्हणून माझा. मला बरा वाटला लगेच. मला तो एकदा असा हसू निर्माण झाला. सिरियसली, खोटा कशाला, जे आहे ते आहे, आता आहे कशाला खोटा बोलू मी. पण सवय झाली ना एकदा, सवय एखाद्याची का नाही करमत. हा सिरियसली नाही करमत. मला तर झोपत नव्हती लागते. 3 वाजता झोपलो होतो मी पण तेव्हाच झोपली होती. पण आज पावसाने पहिल्यांदा बाई दर्शन दिलंय. पाऊस पडला मस्त. एवढा पण काही जास्त नाही पडला, थोडासा पडला. मस्त पडला. गरम व्हायला लागले ना. हा मस्त पडला एकदम. मला तर 2-3 मस्त. मी तर भिजलो. मस्त पडला, इकडे नाही मी भिजलो मस्त. मी पूर्ण कम्प्लीट भिजलो असतो, पूर्ण लोतपोत झालो असतो. पण काय झालं, मोबाईल होता आणि माझ्याकडे पिशवी पण नव्हती, त्याच्यामुळे मला जमला नाही. तर माझी इच्छा होती भिजायची. मला पहिल्यांदा जसं असे लागलं होतं ना थेंब असे एक तेवढा एवढा भारी वाटत होता ना, सिरियसली जाम भारी वाटला मला. पण नंतर जेव्हा ते मला भिजवलं ना, कठीण काम म्हणलं. पूर्ण आतून बाहेरून बोला करून टाकलं ते मला. बॅग पण भिजून गेली. बॅग सुकट टाकले. रेनकोट काढत राहिला मग अशी विसरूनच गेला. तर आता आम्ही काय करतो, आता आम्ही जातो राणीकडं, थोडा वेळ बसू इथं आणि मग आल्यावर मग रेनकोट काढू. हो. मध्ये बघितलं कधी कसं आहे, चांगला आहे का नाही कसं. नाही. ओ शिट. चांगला असेल पण नाही. मागच्या वर्षी घेतला होता झीलचा, ब्रँडचा घेतला होता, चांगला आणि चांगला किमतीचा घेतला होता. बघू तो कसा आहे. चांगला असेल तर काहीच झालं नव्हतं. चांगलाच. ठीक आहे, चला आपण पहिले राणीकडे जाऊ, नंतर मग आपण आल्यावर दाखवू. तर गाईज इथे आम्ही आता राणीकडून जाऊन करून आणि आल्याला लगेच आम्ही सोफा कम बेडमधून माझा तो रेनकोट काढला. दीक्षाचा पण त्यातच आहे. मी पण घेतला होता. दाखवणार आतमध्ये आतमध्ये एवढा पॅक असून आम्ही खोलला तरी म्हणजे आतमध्ये एवढी धूल झाली. धूळ झाली मग. आतमध्ये कशी काय धूल व्हायला पाहिजे. बारीक याच्यातून जाते ना धूळ. हो ना, आतमध्ये धूल होते कुशल. खतरनाक आहे. पूर्ण पांढरा पडलाय. म्हणून आम्ही दाखवलं नाही. आम्ही साफ केल्यावर दाखवू तुम्हाला व्यवस्थित. त्याचं काय आमच्यात होतं ना, आम्ही बरेच दिवस झाला आम्ही यांच्या गाद्या काढतो आणि खालीच झोपतो. वर आम्ही झोपत नाही का. मग त्यामुळे खोलणं होतं. त्याच्यावर किती 2 महिने झाले असते. 2 महिने झाले असतील ना, मग खाली झोपतो. 2 महिने आला आम्ही खाली झोपतो. आणि आज जरा थंडावा आलाय, मस्त पाऊस पडलाय, त्याच्यामुळं एकदम मस्त थंडावा आलाय. तर हा बघा इथं रेनकोट आपण काढून ठेवलाय. मी दाखवतो खोलून, 1 मिनिट. मी खोलून दाखवतो. या मागच्या वर्षी घेतलाय दीक्षाने, तसाच त्याला बॅगेत मस्त भरून ठेवलाय. हा बघा, मस्त आहे. आणि हा मस्त एकदम, जरा पण पाणी जात नाही. मी आधी एवढा घेतलेला नाही रेनकोट, त्याच्यापैकी हा जाम भारी आहे. जरा पण हा क्वालिटी तशी ना. आपण काहीतरी 2000चा काहीतरी घेतला होता. त्याच्या आतमध्ये काहीतरी डिस्काउंटमध्ये भेटला होता आपल्याला. 1600 का 1700 काहीतरी आहे समथिंग असं भेटला होता. आणि ही पॅन्ट जरा पण पाणी जात नाही. मागच्या वर्षी मी पूर्ण पावसाला वापरला ना, जरा पण म्हणजे जात नाही आतमध्ये पाणी. तेवढा व्यवस्थित आहे. फक्त एवढंच का बॅगीला आपण हे घेतलेलं ना, मी कवर घेतलेला. तर आता मी काय करीन ना, सरळ बॅग पण आतच मी ठेवेन. कारण हा नाही छोटी, आणि कसं ती ना मग काय होतं माहिती आहे का, परत मग त्याला काय मग पट्टे असतात ना आपले खाण्यात, ते भिजतात. मग ते असे ओला राहतात ना, ते बेकार वाटतं एकदम. त्याला वास पण येतो. मग त्याच्यापेक्षा याच्या आतमध्येच घालीन मी. पण आता मला वाटतं सकाळी किंवा दुपारी असं पाऊस पडेल, वाटतं संध्याकाळी निघतात त्याच टायमाला पाऊस पडेल. त्याच्यापेक्षा आधी घालून जाऊ शकत नाही, गरम एवढा होईल, माझे कपडे आतमधले पूर्ण भिजून जातील. एवढा येणार नाही मला, मग त्याच वाटते. ठीक आहे, असू दे. बघू आता. पावसाला जस्ट चालू झालंय. मला वाटतं खूप लेट चालू झालं. मला वाटतं एक महिना तरी लेट झालाय. 1 महिना लेट झाला पाऊस. का? कारण आपण झाडं तोडली. साहजिकच आपण झाडं तोडली म्हणूनच काहीतरी इफेक्ट झाला त्याचा. असं आहे ना, पृथ्वीवर निसर्ग पण बघतो. मागे गेले ना. हा, मग निसर्ग पण बघतो ना. शेवटी आपण जेवढी हानी पोचवतो तेवढा ते निसर्ग पण बघतोच ना. असं आहे ना, त्याचं आपल्याला फल तर आपल्याला भेटणारच आहे. आपण सगळ्यांनाच आपण बोलतो आपणच केलं आहे सगळं असं, त्याच्यामुळे ही सगळी गोष्ट झाली. ठीक आहे, असू दे. आता आम्ही ज्ञान देण्यापेक्षा प्रत्येकाला समजते नाही का. आम्ही काय वेगळं, आम्ही पण त्यातच आलोय. असं आहे ना. ठीक आहे, चला. आजचा फर्स्ट पावसाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय. बाय.